सत्यनारायण हे व्रत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे हे व्रत आहे। हे व्रत दुःख, शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे। तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजयी करणारे असे हे व्रत आहे। सत्यनारायण पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नसून पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो। तर त्यामुळे पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी, तसेच सत्यनारायणची पूजा का करावी, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, मी कविता, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य आहे तर ते म्हणजे फुलं घेतलेले आहे, फुलांची माळ, 4 विड्याची पाने घेतलेली आहे, पाणी घ्यायचं आहे पूजेसाठी, पंचामृत बनवून घेतलेलं आहे, नारळ, त्यानंतर चौरंग घ्यायचा आहे, चौरंग किंवा पाट ज्यावर तुम्हाला पूजा मांडायची असेल ती घ्यायची आहे। एका डब्यात अक्षता घेतलेल्या आहेत, नंतर सत्यनारायण भगवानचा फोटो घेतलेला आहे, कापूर घेतलेला आहे, नंतर इकडे हळद, कुंकू, अक्षतांची कोयरी, कापसाचे वस्त्र, काडीपेटी, तुळशीपत्र, एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा बनवून घेतलेला आहे, निरंजन घेतलेले आहे, गहू घ्यायचे आहे एका वाटीमध्ये आणि तांदूळ घ्यायचे आहे। तर इतके सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत। त्यानंतर ज्या जागेवर आपल्याला पूजा मांडायची असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या जागेवर आपल्याला सर्वात आधी स्वस्तिक काढायचं आहे। तर स्वस्तिक काढून झाल्यानंतर किंवा कोणतीही रांगोळी काढल्यानंतर ती कोरी सोडायची नसते, तर त्यावर आपल्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचे आणि सत्यनारायण पूजेच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे, कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि जर पिवळा रंग असेल तर नक्कीच त्या रंगाचे वस्त्र घाला। तसेच या पूजेसाठी केळीचे खांब हे महत्त्वाचे असतात। चौरंगाभोवती केळीचे खांब हे उभे केले जातात, परंतु जर केळीचे पानं आपल्याला जर मिळत नसतील तर आंब्याचे डहाळे बांधले तरीही चालेल। तर चौरंगाला आंब्याचे डहाळे बांधून घ्यायचे आहे चारही बाजूला आणि चौरंगावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र टाकावे। तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे सत्यनारायण पूजेसाठी वापरले जाते, तर त्यामुळे पांढऱ्या रंगाचे वस्त्र टाकावे आणि जर नसेल तर लाल रंगाचे वस्त्र जरी अंथरले तरीही चालेल। तर त्यानंतर आपण सत्यनारायण भगवानांचा फोटो हा फुलाने पाणी थोडं शिंपडून घ्यायचं आहे आणि पाणी शिंपडल्यानंतर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि एकदा आपण पूजा मांडल्यानंतर आपल्याला फोटोची वगैरे व्यवस्थित पूजा करता येत नाही किंवा माळ घालता येत नाही, तर त्यामुळे आपण आधीच माळ वगैरे घालून घ्यायची आहे फोटोला। त्यानंतर चौरंगावर फोटो मांडायचा आहे, तर त्यासाठी मी इथे एक छोटंसं पाट घेतलेलं आहे, त्यावर अक्षता ठेवायची आहे आणि मग फोटो ठेवायचा आहे। मग आपण पुढची मांडणी करणार आहोत। तर छोटंसं मी पाट यासाठी घेतलं आहे की फोटो थोडासा उंच होईल, कारण कळस मांडल्यानंतरच मागचा फोटो दिसत नाही, तर त्यामुळे। नंतर आता पुढची मांडणी करण्यासाठी आपल्याला मी इथे 1 वाटी गहू घेतलेले आहेत आणि गोलाकार अशी गव्हाची रास मांडायची आहे आणि त्यावर आपल्याला कळस ठेवायचा आहे। तर आधी कळस तयार करून घ्यायचा। तर त्यासाठी एक तांब्या घेतला आहे, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तांब्याला आपण कुंकू आणि मध्यभागी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि बाजूला 5 नाम ओढायचे आहे आणि त्यानंतर तांब्यामध्ये सुपारी, 1 रुपयाचे नाणे, फुलं, हळद, कुंकू, अक्षता हे तांब्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण कळस हा आपल्याला तयार करायचा आहे। आपल्याकडे सत्यनारायण पूजेला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे। भगवान विष्णूंना नारायण रूपात पूजणे यास सत्यनारायण असे म्हणतात। ही पूजा सामान्यतः प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा अन्य कोणत्याही शुभ दिवशी केली जाते आणि ही पूजा आपण प्रदोषकाळी करावी। प्रदोषकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर 2 तासात सत्यनारायणचे पूजन केले जाते। त्यानंतर तांब्या आपण गव्हाच्या रासवर ठेवायचा आहे। त्या तांब्यामध्ये 5 विड्याची पाने किंवा 5 आंब्याची पाने किंवा आंब्याची डहाळे आपण ठेवायची आहे आणि त्यावर आपण एक ताम्हण ठेवायचं आहे। ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये बाळकृष्ण ठेवायचं आहे। नंतर आपण कळशासमोरच आपण विड्याची पाने ठेवायची आहे, म्हणजे एक जोड पानावर आपण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे किंवा आपण गणपती म्हणून सुपारी मांडायची आहे। दुसऱ्या जोड पानावर आपण कुलदेवतेची सुपारी, तिसऱ्या जोड पानावर वरुण देवतेची सुपारी, अशा आपल्याला 3 पानांवर आपण देवी देवतांची स्थापना करून घ्यायची आहे। नंतर डाव्या बाजूला आपण तेलाचा दिवा मी ठेवलेला आहे आणि उजव्या बाजूला मी तुपाचा दिवा लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपला आधी संपूर्ण पूजेची मांडणी करून घ्यायची आहे। पूजेची मांडणी झाल्यानंतर
रांगोळी वगैरे काढायची असेल तर छान सभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे. नंतर कोणतीही पूजा करण्याआधी पूजेची सुरुवात करण्याआधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अग्निसाक्षीने पूजेला सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी सुरुवात आधी तेलाचा दिवा लावून घेतला आहे. नंतर ते तुपाचाही दिवा लावून घेणार आहे. तर दोघेही दिवे लावून आपण आता पूजेला सुरुवात करणार आहोत. पूजा सुरू करण्याआधी आपल्याला आचमन करायचं आहे. तर त्यासाठी उजव्या हातावर डाव्या हाताने पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे. असं 3 वेळेस करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः आणि चौथ्यांदा हातात पाणी घेऊन ते तांबणा सोडायचं आहे. असं आपल्याला पुन्हा करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः आणि पुन्हा हातात पाणी घ्यायचं आणि ओम ऋषिकेशाय नमः असं म्हणत पाणी सोडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे सत्यनारायण पूजा आपण का करत आहोत तर त्यासाठी संकल्प करायचा आहे. तर उजव्या हातात आपण थोड्या अक्षता फुलांच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की ही सत्यनारायण पूजा मी माझ्या घरासाठी, घरातल्या सुख शांतीसाठी, कुटुंबासाठी करत आहेत. असा जो काही आपल्या मनातील संकल्प असेल, आपण सत्यनारायण पूजा का करत आहोत तर तो संकल्प आपण आपल्या मनातल्या मनात बोलायचा आहे, संकल्प करायचा आहे आणि मग हातातली अक्षता आणि फुलं हे आपण देवाच्या ठिकाणी सोडायचे आहेत, देवाला समर्पित करायचं आहे. त्यानंतर आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत. तर गणपती बाप्पाची मूर्ती आपण ताम्हणात ठेवायची आहे. जर सुपारी असेल तर सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर आपण अभिषेक करणार आहोत. तर आधी पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः असा मंत्र म्हणत आपण अभिषेक करून घेणार आहोत. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती आपण पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर पुसून ती पुन्हा जागेवर ठेवून द्यायची आहे. त्यानंतर बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. तर बाप्पाला आधी गंध, अक्षता, फुलं वाहून घ्यायचे आहे. कापसाचे वस्त्र व्हायचे आहे, फुलं, त्यानंतर बाप्पाच्या आवडत्या दुर्वा असतील तर दुर्वा व्हायचे आहे, कापसाचे वस्त्र व्हायचे आहे आणि बाप्पासमोर आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा नैवेद्य असेल तर खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. कोणत्याही पूजेमध्ये दिव्यालाही फार महत्त्वाचं स्थान असतं. तर दिव्यांचीही हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे. तर दोघं दिव्यांची मी पूजा करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला जी कुलदेवतेची सुपारी मांडलेली होती तर कुलदेवतेची पूजा करून घ्यायची आहे. पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करत आणि आपल्या देवीचे, कुलदेवतेचं नामस्मरण करत हा अभिषेक करायचा आहे. नंतर अभिषेक झाल्यानंतर पुन्हा आपण जागेवर सुपारी मांडून द्यायची आहे आणि आपण कुलदेवतेचं नामस्मरण करण किंवा सर्व मंगल मांगल्ये हा श्लोक म्हणत आपण किंवा मंत्र म्हणत आपण देवीची पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून देवीसमोर देखील आपण खडीसाखरेचा नैवेद्य ठेवून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण पुन्हा ज्याप्रमाणे गणपती बाप्पाची, कुलदेवतेची पूजा केली आहे त्याचप्रमाणे आपल्याला वरुण देवतेची पूजा करायची आहे. तर वरुण देवतेला देखील आपण पाणी, पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा जागेवर ठेवून हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा आपल्याला आधी या सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. सत्यनारायण पूजेचे व्रत हे अतिशय श्रेष्ठ आणि महत्त्वाचे मानले जाते. कारण घरातील माणसे एक विचार आणि घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे, आर्थिक अडचणीने अन्न चविष्ट न लागणे, सारखी पैशाची चणचण भासणे, महिनाभर पूर्ण आलेले धान्य महिन्याच्या आधीच लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, अन्न खाऊन देखील तृप्ती न होणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे, असे प्रश्न किंवा समस्या ज्या ठिकाणी असतात, ज्या ठिकाणी या समस्या उद्भवतात त्यावरील समस्यांचं समाधान जे असतं किंवा समाधानाचे जे व्रत असते तर ते म्हणजे सत्यनारायण पूजेचं व्रत. तर त्यामुळे सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो आणि घरच्या घरी आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही केली पाहिजे. जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेव करत असतात. मृत्यूपर्यंत म्हणजे पालनपोषण करण्याचे काम हे भगवान विष्णूंवर असते आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते.
म्हणूनच मेल्यानंतर मृत आत्म्याला मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकरांच्या स्थानी असते। त्यामुळे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली हा विधी केला जातो। सत्यनारायण पूजा ही सगुण पूजा आहे। संध्याकाळी ही पूजा करणे अधिक योग्य मानले जाते। जर तुम्ही दर पौर्णिमेला ही पूजा करत असाल, सत्यनारायण पूजा करत असाल, तर सकाळ किंवा संध्याकाळी एक योग्य वेळ निवडूनच आपण सत्यनारायण पूजा करायची आहे। तर आता बघा, आपण सर्व देवी देवतांची पूजा केल्यानंतर आता आपण भगवान म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आपण तामणात ठेवलेली आहे आणि नंतर बाळकृष्णाचाही आपण पंचामृत पाण्याने अभिषेक करणार आहोत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर आपण भगवान श्रीकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून धुवून आपण ती पुन्हा आपण जागेवर ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण बाळकृष्णाची पूजा करायची आहे। सत्यनारायण पूजा करत असताना आपण बाजूला आपल्या टीव्हीवर किंवा मोबाईलवर विष्णू सहस्रनाम किंवा रामरक्षा स्तोत्र लावायचं आहे। तर या मंत्राच्या आवाजाने देखील आपल्या घरात पॉझिटिव्हिटी वाढते, प्रसन्नता वाटते। तर त्यामुळे आपण बाजूला रामरक्षा वगैरे लावायची आहे। तर आता बघा, मी इथे बाळकृष्णाला चंदनाचा टिळा, अक्षता वाहिले आहेत, नंतर कापसाचे वस्त्र वाहून घ्यायचं आहे। बाळकृष्णाला आवडणारी पिवळी फुले आपण व्हायची आहे। नंतर त्यांना अतिशय प्रिय असणारे तुलसीपत्र देखील आपण व्हायचे आहेत आणि ही सर्व पूजा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपण ही पूजा करायची आहे। तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही अपुरी असते असं म्हटलं जातं। तर त्यामुळे भगवान विष्णूंना प्रिय असणारे तुळशीपत्र, तुळशीची पानं ही आपण अर्पण करायची आहे। अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि ज्या वस्तू भगवान विष्णूंना प्रिय आहे तर त्या वस्तू आपण भगवान विष्णूंना, बाळकृष्णाला अर्पण करायच्या आहे। तर त्यामुळे भगवान विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि सत्यनारायण पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीसाठी हे असे अत्यंत प्रभावी असे हे व्रत आहे। तर त्यामुळे आपण हे व्रत केले पाहिजे। तर त्यानंतर आपण सत्यनारायण भगवानांचा जो फोटो आहे तर त्या फोटोची आपण पूजा करून घेत आहोत। तर हळद कुंकू अक्षता वाहून आपण सत्यनारायण भगवानांचा पूजा करून घेतलेली आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे। तर आता आपण संपूर्ण पूजा ही आपली झालेली आहे। त्यानंतर पूजेमध्ये आपल्याला नारळ ठेवायचा आहे। तर नारळावरही आपण कुंकू अक्षता वाहून ते नारळ पूजेमध्ये ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे सर्व पूजा आपली करून झालेली आहे आणि त्यानंतर आपण सत्यनारायण पूजेत रव्याचा प्रसाद ठेवत असतो। तर रव्याचा शिरा आपल्याला प्रसादामध्ये ठेवायचा आहे। शिऱ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपण गणपती बाप्पाची आरती, सत्यनारायण भगवानांची आरती म्हणायची आहे। कापूर लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती ओवाळून आपण मनोभावे पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे आपली सत्यनारायण पूजा ही पूर्ण झालेली आहे। आणि सर्व पूजा झाल्यानंतर आपण सत्यनारायण कथा ऐकायला विसरायचं नाही। तर सत्यनारायण कथा ही जरूर ऐकावी आणि त्या कथा ऐकल्याशिवाय आपली पूजा ही पूर्ण होत नाही। तर त्यामुळे कथा ऐकूनच आपण पूजा पूर्ण करायची आहे। आपण जी सत्यनारायण पूजा करत असतो तर ती धान्यांची पूजा असते। आपल्या घरी असलेले अन्नधान्य व पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायण पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात। तसेच तो पैशात पैसा टाकल्यास त्यात बरकत राहते, त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख, शांती, आनंदी, प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते। तर त्यामुळे घरच्या घरी सत्यनारायण पूजा जरूर करावी। सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाली करायची असते। ऐश्वर्य, धनसंपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी आपण घरच्या घरी पूजा जरूर करावी। तर आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहून नक्की कळवा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।